हात वरती. या. नाचा. पॅराशूट ऍडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स च्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम झी मराठी, पुण्यनगरी, सई आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. या तीनही आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमच्यापैकी किती जणी जिंकणार, किती जणी हरणार, कोण जिंकणार, काय होणार हे आत्ता ठरणार आहे. बोला. माधुरी नाईक. कुठून आलाय? विक्रोळीवरून. कशाला? होम मिनिस्टर कार्यक्रम बघायला. बघायला आलायत? बरं बरं. काय बोलायचं होतं तुम्हाला? खेळायला आले. बरं, खेळूया. पण काय बोलायचं काय होतं तुम्हाला? आम्ही नाशिकला गेलो होतो येवल्याला खास पैठणी आणायला. तर मी आणि माझे मिस्टर गेले होते पैठणी. तर दुकानात शिरल्यावरती दोन दुकानवाले थोडेसे चक्क झाले. हो म्हणे आदेश बंदर इथे कसे काय आले? म्हणजे माझे मिस्टर साधारण तुमच्यासारखे दिसायला. काय सांगता? हे मला नवीनच कळलं. हल्ली बऱ्याच ठिकाणी माझ्यासारखे पण दिसायला लागलेत. हो, व्हेरी गुड. मग तुम्हाला पैठणी फुकट दिली का? मला पैठणी फुकट दिली नाही, पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं आदेशनी नाही, पण म्हटलं मी तरी साडी देतो. दिली ना तुम्हाला? मग बसा, आज नको खेळात तुम्ही. आहे त्यांच्याकडे, मग आणखी कुठे आणि ठेवणार कुठे? बरोबर. खास तुमच्या हस्ते पाहिजे. माझ्या हस्ते पाहिजे. मी आता लवकरच ठाण्यात एखादं दुकान काढायचं म्हणतोय पैठण्यांचं. चालेल चालेल. म्हणजे खरेदीसाठी फक्त तुम्ही माझ्या दुकानात यायचं पैठणी घ्यायला. बोला, नाव सांगा. सौ शिल्पा मोरे. ते काय करतात? विचार. सध्या तर ते पंढरपूरला गेले. काय सांगता? सध्या पंढरपूरला गेलेत? आता कुठपर्यंत पोहोचलेत? आता फलटण मधून निघालेत. त्यांचा फोनच नाही लागत. असंच करतात ना ते? हो ना. त्यांना सांगतो की वहिनी तुमची वाट बघतायत, तेव्हा असेल तिथून पळून जा. काय हे? बरं, त्यांच्यासाठी एखादं गाणं का? माझी या प्रियाला प्रीत कळेना म्हणून तर गेलेत ते. मग तुम्ही का नाही गेलात? मला नाही जमणार एवढं चालायला, म्हणून त्यांनी नाही नेलो. बसा आता. माऊली दे, ये. दिस इज नॉट फेअर. तुम्ही काय बोललेलात? पैठणीसाठी खेळायचंय. केवढं इंग्लिश बोलतात वहिनी. बरं, आता हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सही नंतर देतो. हा, हे बघा. तुमचा फोन येतो आणि मग बोलतात की वय किती? अमुक 40च्या पुढे. मग नाही, मग काय वहिनी किती मापाची असते तुमच्याकडे? मापाची? हे देवा, काय बोलताय त्या? तुमच्या हाडाला काय जीभ द्या. बरं, एक काम करतो, मी स्टेजवरती जातो, आणखी काही नावं जाहीर करतो आणि जितक्या जणींचे नंबर आता निवडले जातील त्यांना आपण स्टेजवरती बोलवणार आहोत. चालेल? चला सुरुवात करूया पहिल्या खेळाला. मी नंबर जाहीर करणार. सीट नंबर त्यांनी वरती यायचं. नंबर एल, हात वर करा, उभ्या राहा. एल रो मधल्या सगळ्या जणी उभ्या राहा. चला, तुमच्या रो मधला नंबर आहे 13. 13 नंबर कोण आहे? व्हेरी गुड. आता कोण म्हणेल वयाची अट असते म्हणून? चला, जी मधल्या उभ्या राहा. जी 22, सी 14. चला, आता बाकीचे नंबर काचेच्या बाजूने. उषा बागुल, दोन किलो जोंधळे. सॉरी, कसलाही कागद दिला वाटतं पर्स मधला काढून. देवा, इथून पुढे वाचताना विचार करून वाचलं पाहिजे. सौ मधुबाला नारायण मोरे.
आणि यातलं एकही नाव मी काढणार नाही. या 20 जणींमधून 2 किंवा 4 जणी खेळात आल्या की 5 चिठ्ठ्या काढणार आणि त्या 5 आणि इथे राहिलेल्या 2 या 7 जणींमधून पैठणीचा खेळ. चला बघूया कोण या चिठ्ठ्यांमध्ये आहे. आणि आता गपचूप इकडनं सरकवू नका 2-4. हा, पुढच्याला सांगितलं. हा, तुमच्यासाठी खेळ सोपा आहे. घ्या द्या. हा, इथे उभं राहा बाळा. आई बघ पटकन आऊट होणार आणि येणार. रडू नको. हा, थांब. पटकन आऊट झाली की आली. तू रडू नको बाळा. हा, उचला रशी. खेळ सोपा आहे, घाबरू नका. सांगतो. अरे थांबा थांबा. हा, पकडली आहे रशी. हा, आता ही रशीचं काय करायचंय माहितीये का? ही जी हिरवी रिबीन आहे ती जर या बाजूला आली, या रेषेच्या पुढे, तर तुम्ही जिंकणार. आणि जर ही याच्या पुढे आली तर तुम्ही 4 जणी जिंकणार. चालेल? बारीक असला तरी ओढा जोरात. हा हा, आणि तुम्ही इकडनं ओढा. कळलं का? तेव्हा बघूया कुठे जाते. 1, टाळ्या वाजवा जरा जोरदार. 1, 2, 3, ओढा. अय्या बाबा, ओढा ओढा तिकडे. ओढा लवकर. बघूया पैठणी कुठे जाते. ओढा लवकर. आल्या. अभिनंदन. बस बस बस. चला तुम्ही 4 जणी खाली थांबा. 1, 2, 3. ओढा ओढा. काय गेली नाही गेली नाही. ओढा इकडे. ओढा ओढा. द्या ओढत. द्या ओढत. अभिनंदन. 4 आणि या 4साठी आणखी 4 चिठ्ठ्या काढणार आहे मी. जोरदार टाळ्या या 4 जणींसाठी आणि या 4 जणींसाठी. आता काय होणार ते आता घडणार आहे.